Hello, yes, this is Dr. Santosh from Manas Urja Ayurved. महाराष्ट्र AMO 2024 याच्या रिगार्डिंग आत्ता जस्ट एक नोटिफिकेशन आलेलं आहे एक्झाम डेटच्या रिलेटेड आणि ती एक्झाम होणार आहे 5 सप्टेंबर 2024. म्हणजे खरं तर सर्वांसाठी हा बॉम्ब आहे ॲक्च्युली. 15 ते 20 दिवस थोडी एक्सपेक्टेडपेक्षा अगोदर एक्झामची डेट डिक्लेअर होते. कन्फर्म आहे का? तर येस, हे कन्फर्म आहे. पुढच्या स्लाइड्समध्ये आपण त्याच्याविषयी डिटेल बघूया. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये काय दिलं आहे बघा जनरली की कन्फर्म आहे का? तर येस, कन्फर्म कुठून समजतं आहे? तर आपल्याला जी वेबसाईट आहे की arogya.maharashtra.gov.in म्हणजे की arogya.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही गेला की तुम्हाला त्याच्यामध्ये फ्लॅश एक नोटिफिकेशन दिसते. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं आहे की 5 सप्टेंबर ही एक्झामची डेट त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. 5 सप्टेंबर म्हणजे जवळपास आजच्या ह्याच्यापासून 25 दिवस बाकी आहेत. ठीक आहे, ओके. आता या 25 दिवसामध्ये आपल्याला एक्सपेक्टेड काय काय आहे बघा जनरली की कन्फर्म तर डेट झाली. 25 दिवसाची स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे? कारण बऱ्यापैकी मुलांनी कॉल करायला सुरुवात केली अकॉर्डिंगली की बाबा काय करावं, अपेक्षित काय, एक्झाम होईल का, म्हणजे एक्झाम होईल का इथपर्यंत अजूनही काही लोकांचं होतं. परंतु ज्यावेळेस हे नोटिफिकेशन आलं त्यानंतर बऱ्यापैकी लोकांना असं लक्षात आलं की यस, एक्झाम होणार आहे. सो आता ते खडबडून जागे झालेले आहेत. सो आता स्ट्रॅटर्जी काय करावी या संबंधी त्यांनी विचारलं. सो मला असं वाटतं की जो आपला एक्झामचा सिलेबसचा पॅटर्न आहे 60% + 20% + 20%. 60% आपला आयुर्वेद आहे, 20% नॅशनल प्रोग्रॅम्स आहेत आणि 20% GK आहे जे MPSC रिलेटेड असतं. जिओग्राफी आहे, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत. सो फोकस आहे जो तुमच्या कोर एरियामध्ये असतो ना, जो 60%चा फोकस आहे त्याला जास्त वेटेज सध्या द्या. ठीक आहे. सो तुमचा फोकस एरियामध्ये जे तुमच्या हातामध्ये सध्या त्याला जास्त फोकस द्यायचा, तो आहे आयुर्वेदाचा पार्ट. नंतर आहे नॅशनल प्रोग्रामचा पार्ट, हा स्कोरिंग पार्ट आहे. याच्यावरती MCQs 2-2 प्रत्येकी येऊ शकतात. सो आपल्या हातातले मार्क्स कुठे आहेत? तर आयुर्वेद आणि नॅशनल प्रोग्राम्स या दोघावरती आहेत. आणि खरे गेम चेंजर कोण आहे? तर हा GKचा पार्ट जो आहे म्हणजे MPSC रिलेटेड जो पार्ट आहे तो खरंच गेम चेंजर राहील. कारण याच्यामध्ये बऱ्यापैकी लोकांना पहिल्या 2 टॉपिकवरती कमांड असू शकते, तिसऱ्यावरती थोडासा इश्यू येऊ शकतो. सो काही लोकांनी विचारलं की हे पॉसिबल आहे का की एवढ्या कमी दिवसामध्ये अभ्यास पूर्ण होणं, जर आम्ही आत्तापासून सुरुवात केली तर? मी हे म्हणेल की जर तुम्ही आत्तापासून जरी सुरुवात केली, मात्र ज्या गोष्टीपर्यंत तुम्ही स्वतःला स्ट्रेच करू शकता तिथपर्यंत जर तुम्ही स्ट्रेच केलं तरी हे पॉसिबल आहे, नक्की पॉसिबल आहे. कारण मी ह्याच्यापूर्वीही लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे की एक्झाम असणार आहे ती AIPGT म्हणजे MDच्या एंट्रन्सच्या एक्झामपेक्षा नक्कीच कमी डिफिकल्टी लेवलची असणार आहे. सो तुम्हाला कोर एरिया माहीत पाहिजे, त्याच्यावरतीच फक्त फोकस करा. अकॉर्डिंगली ते तुम्हाला बऱ्यापैकी उत्तरं देऊन जाईल, म्हणजे तुमच्या रँक वरती आणायला मदत करेल. कोर एरिया तुम्ही निवडा, त्याला आपण ग्रीन लेवल म्हणतो. ठीक आहे. सो पॉसिबल आहे का? तर येस, पॉसिबल आहे. तुम्ही 25 दिवस नका बघू. कदाचित तुमचा अभ्यासाचा डेलीचे आवर्स 5 असतील किंवा 6 आवर्स असतील, ते जर आपण डबल केले तर ते तुमच्यासाठी डेजमध्ये कन्वर्ट केले तर ते 50 दिवस झाले. ठीक आहे. सो डेज इम्पॉर्टंट नाही आहेत, तुम्ही प्रत्येक दिवशी किती तास अभ्यास करणार आहे आता ते जास्त महत्त्वाचं राहील. ओके. सो पॉसिबल आहे का? तर माझ्या मते त्याचं उत्तर आहे येस, हे पॉसिबल आहे. आता त्याच्यासाठी काही नवीन बॅच असणार आहे का? तर बिलकुल नाही आहे, कोणतीच नवीन बॅच नसेल. कारण आता जस्ट एक आठवड्यापूर्वी 10 दिवसापूर्वीची एक आपण नवीन बॅच लॉन्च केलेली आहे, त्याच्यामध्येच बऱ्यापैकी लोक आता ॲडमिशन घेत आहेत. सो काही लोक टेस्ट सिरीजसाठी विचारत आहेत. ह्याच बॅचमध्ये आयुर्वेदाचाही पार्ट कवर केला जातो आहे, नॅशनल प्रोग्रामचाही पार्ट कवर केला जातो आहे, GKचा सुद्धा पार्ट कवर केला जातो आहे, ॲज वेल ॲज जी टेस्ट सिरीज आहे ती पण आपण त्याच्यामध्ये कंडक्ट करणार आहोत. सो नवीन बॅच बिलकुल नसणार आहे. AMO MH बॅच 4 जी 4th बॅच सुरू केलेली आहे, त्याच बॅचमध्ये ज्यांना असं वाटतं की अजून सुरुवात करू शकतो आपण, जर बॅच जॉईन करायचं असेल तर हीच एक बॅच आहे AMO MH बॅच 4. ओके. पॉसिबल आहे, तर ह्याचं उत्तर मी आत्ता सांगितलं की पॉसिबल डेफिनेटली आहे. आता 2-4 गोष्टी अजून याच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस अभ्यासाची वेळ येते, याच्यापूर्वी आपण अभ्यास कधी केलेला आहे? कारण बऱ्यापैकी लोकांचं गॅप आहे. सो नव्याने पण काही लोक तयारी करण्याच्या मानसिकतेत आहेत. खरं तर फेब्रुवारीपासूनच मी नेहमी सांगत आलो की एक्झाम होणार आहे. परंतु काही लोकांना जोपर्यंत सिलेबस अपलोड होत नाही तोपर्यंत त्याच्यावर भरोसा नव्हता. सिलेबस अपलोड झाला तरी देखील काही लोकांना असं वाटत होतं की आम्ही कोर्ट केस वगैरे केलेलं आहे, जनरली जे काय असेल ते याच्यावर स्टे आणण्याचा प्रयत्न काही ग्रुप करत होते.
परंतु तरीही एक्झाम होणार आहे ह्याच मतावर होतो आणि आता ते एक्झामची डेट आलेली आहे. फक्त एवढंच आहे की ही 5 सप्टेंबरच्या ऐवजी एक्सपेक्टेड आम्ही 20 सप्टेंबरच्या आसपास केलेली होती, जेणेकरून बघा मी 1.5 ते 2 महिन्याचा पिरियड म्हणायचो. तर त्याच्यामध्ये थोडासा 15 ते 20 दिवसाचा अर्ली झालेला आहे. आता याच्यामध्ये काही लोक विचारतील की थोडी पोस्टपोन होण्याचे चान्सेस किती आहेत. तर माझ्या मते अतिशय थोडे चान्सेस आहेत, अतिशय थोडे आहेत. कारण जी MPSCची जी राज्यसेवेची एक्झाम्स असते बऱ्यापैकी ती 3 वेळा तरी पोस्टपोन झाली आणि अजूनही पोस्टपोन होण्याची शक्यता आहे. सो मग अशा पद्धतीने आपली पण एक्झाम पोस्टपोन होईल का असं विचारल्यानंतर माझं मत आहे की चान्सेस थोडे कमी आहेत, परंतु थोडेफार आहेत. पोस्टपोन होण्याचे थोडे चान्सेस आहेत, थोडेच आहेत, जास्त नाही. त्यामुळे आपण कन्सिडर हे करायचं की 5 सप्टेंबर ही आपल्यासाठी फायनल डेट पकडायची आणि त्यानुसारच आपल्याला अभ्यास करायचा. सो जे ऑलरेडी बॅचेसमध्ये आहेत मानस ऊर्जाच्या 1st, 2nd, 3rd, 4thमध्ये, सो त्यांच्यासाठी आता आपण फक्त लाईव्ह सेशनच्या माध्यमातून, म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर्स तर असतीलच, बट लाईव्ह सेशनमधूनच आपण बऱ्यापैकी आता कव्हर करणार आहे. कारण लाईव्ह सेशनमध्ये तुमच्याकडून ते करवून घेतलं जातं आहे. शेवटी आपण जो रॅपिड फायरचा राऊंड घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला तो कॉन्फिडन्स बूस्ट होतो की यस हे आपल्याला येत आहे. सो आता मॉर्निंगलासुद्धा आणि इव्हिनिंगलासुद्धा आपण अशा टाईपमध्ये लाईव्ह सेशन सुरू ठेवणार आहोत, जेणेकरून तुमच्याकडून ते जास्तीत जास्त करून घेतलं जाईल. कारण तुम्ही ज्यावेळेस पुस्तक ओपन करून बसता त्यावेळेस बऱ्यापैकी तुमचे विचार मनामध्ये हेच असतात की आपलं होईल का, कमी दिवस आहेत वगैरे, ह्याच्यामध्येच आपला वेळ जातो. त्याच्यापेक्षा लाईव्ह सेशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही जॉईन होता त्यावेळेस 1 तासामध्ये तुम्हाला इतका कॉन्फिडन्स येऊन जातो की असं वाटतं की यस आपला सब्जेक्ट पूर्ण कंप्लीट झाला. असे लेक्चर्स आता आपण डेली सकाळी आणि संध्याकाळी अल्टरनेट डे आणि सकाळी मॉर्निंगला डेली अशा टाईपमध्ये घेणार आहोत. आणि मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स तर येतच राहतील. जे विकली आपले टार्गेट असणार आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपण स्टार्ट करत असतो. विकली टार्गेट झाल्यानंतर आपण त्याच्यावरती टेस्ट घेणार आहोत आणि मध्ये टेस्ट सिरीजच्या टाईपमध्ये 3-4 विषय झाल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावर टेस्ट घेणार आहोत. सो टेस्ट सिरीजवर पण आपला भर असणार आहे. ठीक आहे. सो ज्या लोकांना अजूनही जॉईन करायची इच्छा आहे त्यांनी मानस ऊर्जा आयुर्वेद ॲप हे गुगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअर दोन्हीवर अवेलेबल आहे, त्याच्यावरून ते इन्स्टॉल करावं. किंवा काही समजलं नसेल किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरवरती व्हॉट्सॲप आणि या नंबरवरती कॉल करू शकता. ठीक आहे. ओके, विश यू ऑल दी बेस्ट. होणार आहे का, तर तुमच्याकडून होणार आहे. फक्त एवढंच लक्ष घ्या की तुम्ही कोर एरियाला तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट करताय का, अकॉर्डिंगली त्या पद्धतीने स्टडी करताय का. बस ही गोष्ट जर तुम्ही व्यवस्थित पाळली तर तुमच्याकडून हे होणार आहे. फक्त तुम्हाला हार्डवर्कची आता जास्त गरज आहे, जास्त हार्डवर्क तुम्हाला करावं लागेल, बस एवढाच विषय. ठीक आहे. कारण याच्यामध्ये जी गोष्ट अर्जंट आहे ती आता फक्त आणि फक्त प्रिपरेशन आहे. भले 10-12 गोष्टी इम्पॉर्टंट असू द्या किती पण, परंतु त्याला आता अर्जन्सीमध्ये आणू नका. त्या पोस्टपोन करण्याच्या मार्गावरती ठेवा की एक्झामनंतर आपण नंतर करू शकतो. तर याच्यासाठीचा एक होमवर्क करा की कोणत्या गोष्टी आपण पोस्टपोन करू शकतो. त्याच्यामध्ये काहींचा जॉब असू शकतो किंवा अजून काहींचं वेगळं ड्युटीज वगैरे असू शकतात किंवा अजून बाकीची वेगळी कामं असू शकतात. दॅट कॅन बी पोस्टपोन. सो आता एकमेव इमर्जन्सी म्हणजे AMOचं प्रिपरेशन. अशा ॲटिट्यूडनं जर माइंडसेटनं जर तयारी केली तर हे डेफिनेटली पॉसिबल आहे. ठीक आहे. चलो, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.